जनहित याचिका हा अत्यंत सुंदर पर्याय आहे कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी। सगळे लोक आपसातल्या भांडणांच्या केसेस घेऊन कोर्टात जातील, एकमेकांशी वचावचा भांडतील आणि मग त्याच्यात काहीतरी जो काही निर्णय होईल त्याला न्याय म्हणायचं, हे तसं अपूर्णपणाचं असते। बरेचदा आपण भारतातल्या लोकांनी न्यायालयाचा वापर हा व्यापक जनहितासाठी करणं शिकलं पाहिजे आणि जनहित याचिका हा त्याच्यातला एक उत्तम पर्याय आहे, ज्याच्यामध्ये केवळ माझा प्रश्न नाही तर एका समूहाचा प्रश्न, केवळ एका औरंगाबादच्या माणसाचा नाही तर औरंगाबादमधल्या सगळ्या लोकांचा प्रश्न, नागपूरमधल्या सगळ्या लोकांचा प्रश्न, अपंगत्वासह जगणाऱ्या सगळ्या लोकांचा प्रश्न एक माणूस कोणीतरी येऊन मांडतो आणि त्याला ती व्यापकता असते की सगळ्या अंध लोकांतर्फे केलेली याचिका, सगळ्या या महाराष्ट्रातल्या कोळी लोकांतर्फे केलेली याचिका, ज्या वेश्या व्यावसायिक स्त्रिया आहेत त्यांच्यावर अन्याय होता, त्यांच्या शरीराचा वापर आणि शोषण होते, त्या स्त्रियांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या संदर्भात कोणीतरी 10-15 सेक्स वर्कर येऊन याचिका करत असतील तर त्या सगळ्या याचिकांना जनहित याचिकाचं स्वरूप प्राप्त होते। कारण की तो प्रश्न एकट्या त्या बाईचा, एकट्या त्या अंध माणसाचा, एकटा त्या अपंगत्वासह जगणाऱ्या किंवा एकटा तो म्हातारा किंवा वृद्धत्वासह जगणारा माणूस त्याचा तो प्रश्न नसतो, तर तो व्यापक सगळ्यांचा प्रश्न असतो। त्याला आपण जनहित याचिका म्हणतो। त्याला इंग्लिशमध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असं म्हणतात। मग बरेच जण या प्रकाराचा गैरवापर करण्यासाठी सुद्धा सरसावले, कारण की ज्या ज्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी आहेत त्याचा भारतामध्ये गैरवापर झाला, त्या म्हणजे माणसांनी गैरवापर केला, कारण गैरवापर करणं ही माणसांची प्रवृत्तीसुद्धा आहे। त्याच्यामुळे आपण पाहिलं धर्म मुळात अत्यंत चांगला आहे, पण त्याचे गैरवापर करणारे आपल्याला सगळीकडे दिसायला लागतात। देव ही संकल्पना खरं तर मानसिक आधार देणारी आहे, पण त्याचा बाजार मांडणारे लोक आपल्याला दिसायला लागतात। तसंच जनहित याचिका ही अत्यंत उत्तम संकल्पना आहे न्याय मिळवण्याची, पण मग त्याचा गैरवापर करणारे सुद्धा लोक येतात। मुद्दामून एखाद्याला पिटिशनर म्हणून उभं करायचं, त्यांच्या मागे पैसे लावायचे आणि त्यांना जनहित याचिका असं स्वरूप द्यायचं, म्हणून मग पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनला काही जण पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन असं म्हणायला लागले किंवा प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन असं म्हणायला लागले। तर कोणाचा तरी प्रश्न म्हणून मांडायचा आणि त्यातून आपलं काहीतरी साध्य होईल असं पाहायचं। अशा प्रकारे जर याचिका कोणी करत असेल तर त्याच्यामध्ये याचिका करणाऱ्याचा म्हणजे जनहित याचिका करणाऱ्याचा दोष आहेच, पण ती याचिका प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन आहे हे वकिलांनी सांगणं हे त्यांचं काम आहे। त्यांनी जर ते सांगितलं नसेल तर त्या वकिलांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे।